यंत्रणा आहे, वेगवेगळे पक्ष आहेत. त्या पक्षांना जर म्हटलं तर आता काँग्रेसपेक्षा इतर जे पक्ष आहेत त्यांचं राजकारण जर बघितलं तर असं लालूच दाखवून मतदारांना प्रभावित करणं आहे. म्हणजे काय वाटते, काँग्रेस पक्ष हा तत्वाचं राजकारण तत्वाचं करतो. आताच बघितलं तुम्ही लातूरच्या महानगरपालिकेमध्ये. मग लातूर महानगरपालिका जे आपण बघतो काँग्रेसची सत्ता आली तर त्याची पुनरावृत्ती जिल्हा परिषदला होऊ शकते असं वाटतं? हो, शक्यता आहे. काय मॉडेल असू शकते? मॉडेल हेच असेल जर सगळे पक्ष जे की धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत, जे की सगळ्यांना मानणारे आहेत, सगळ्या धर्माला, त्या लोकांनी जर एकत्र आलं, त्यांच्यात मताचं विभाजन जर नाही झालं तर धर्मनिरपेक्ष ती सत्ता इथं येणारच आहे. या तत्वांवर खास करून चालणारा चेहरा इथं लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख वाटतोय का तुम्हाला? आहेत ना, आहेत की सगळ्यांना म्हणजे सांभाळून घेणारे. की सरकारी नोकऱ्यांचं तर काही खरं नाही, पण इथला जो सगळा भाग आहे तो बऱ्यापैकी खाजगी नोकऱ्यांवर आणि देशमुखांच्या कारखान्यावर आधारलेला आहे. याची टक्केवारी किती आणि काय, हे विधान तुम्हाला काय पटते का? महत्त्वाचं आहे की सहकार खात्यामध्ये जे काय आता समजा जॉब आहेत, आता बघितला एक नवीन प्रयोग कारखान्यानं केला. नमस्कार, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खास करून आपण पाहतो की जिल्हा परिषदच्या निवडणुका मागच्या 8 वर्षापासून प्रलंबित होत्या, त्या आता त्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि तब्बल 8 वर्षानंतर का होईना या ठिकाणी निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे. आणि या मागच्या 8 वर्षात अनेक लोकांचे कामं प्रलंबित राहिलेले आहेत. आपण पाहू शकतो की प्रशासकीय कारभारामुळे झेडपीच्या परिसरामध्ये, त्या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं थांबलेले होते. आपल्यासोबत गातेगाव येथील नागरिक आहेत. मी आहे गातेगाव येथे आणि जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत ते जाणून घेणार आहोत. आणि काय सांगाल, मागच्या 8 वर्षापासून काय काय समस्यांना सामोरं जावं लागलं आणि लोकप्रतिनिधी सभागृहात नसल्यामुळे कोणत्या गोष्टींची अडचण या ठिकाणी लोकांना आलेली आहे? सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूज चॅनलचं गातेगाव नगरीमध्ये मी स्वागत करतो. आपण जो प्रश्न विचारला आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या मागच्या जवळपास 3-3.5 वर्षापासून प्रलंबित आहेत आणि सरासरी निवडणुका 5 वर्षानंतर व्हायला हव्यात, पण त्या 3-3.5 वर्ष पण झालं तरी प्रलंबित होत्या. आत्ता करंटमध्ये ह्या 4 दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम लागलेला आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रशासक असल्यामुळं काय अडचणी येतात ही म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला पण माहीत आहेत. आम्हाला बी त्याच्या अडचणी आलेल्या आहेत किंवा ग्रामपंचायत कारभार करतानासुद्धा त्या अडचणी आलेल्या आहेत. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तुमच्या विहीर मंजुरी, गोठा प्रकरण असेल शेतकऱ्यासाठीचे, या प्रकरणासाठी तब्बल 12 आणि 20 हजार रुपये द्यावे लागले आम्हाला. आम्ही त्या प्रोसेसमधून गेलेले आहेत. विहिरीसाठी 20,000 आणि गोठ्यास मंजुरीसाठी 10,000 ह्या BDO साहेबांनी घेतलेले आहेत. अशा प्रकारच्या अडचणी तेच जर आमच्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचा पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य आमच्या हक्काचा असता, आमच्या गणातून किंवा आमच्या गटातून निवडून आलेला, तर आम्ही त्याला बोलू शकलो असतो, भांडू शकलो असतो, बाबा आमच्या मागण्या आहेत, त्या मागण्यावर तू तिथं जिल्हा परिषदमध्ये भांड किंवा बोल. ही लूट जी शेतकऱ्याची जी लूट झाली ती लूट थांबली असती. दुसरी गोष्ट, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जनतेचे लोक नसल्यामुळे, पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळे कोणतंही काम असो डायरेक्ट BDO तहसीलदारकडे जावं लागेल किंवा अधिकाऱ्यांकडे केंद्रीभूत झाला सगळा कारभार अधिकाऱ्याकडे केंद्रीभूत झाला. आणि अधिकारी वर्ग तर तुम्हाला माहितीच आहे, 100 रुपयापासून किती चालतंय. बरोबर. भ्रष्टाचाराचं प्रमाण एवढं वाढलं की भयंकर झालं. आणि भ्रष्टाचार होऊ द्या, पण भ्रष्टाचार होऊन सुद्धा कामं होत नाहीत लवकर. आणि तीच पद्धत कशी असते, व जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य जनसामान्यातून निवडून एवढ्यासाठी दिला जातो की तो जनसामान्याचे आपापल्या गणातले, आपापल्या गटातले प्रश्न तिथं मांडेल किंवा त्या नागरिकाच्या कामाला पडेल. काहीतरी जी अडचण आली तिथं जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उभा राहील. यासाठी निवडणुका आणि लोकशाहीचं मॉडेल ह्याच्यासाठीच आहे की आपले प्रतिनिधी सभागृहामध्ये जाऊन आपल्या मागण्या मांडाव्यात. तर काय वाटतंय, आता प्रतिनिधी नसल्यामुळे आणखी काय काय लोकांना त्रास झाला समोर? आपल्या देशामध्ये त्रिस्तरीय लोकशाही पद्धत राबवली जाते. लोकसभा, राज्य विधान परिषद, विधानसभा आणि पंचायत राज हे जे आहे ते निवडणुका मागं झाले नसल्यामुळं जे काही स्थानिक लेवलचे प्रश्न आहेत, आत्ताच आमचे सहकारी शंकरजी देशमुख यांनी सांगितलं की गोठा शेतकऱ्यांना आवश्यक आहे जनावरांच्या संरक्षणासाठी. तसेच विहिरी घ्या, शेततळे घ्या, ह्या पाणी अडवा, पाणी जिरवा किंवा संधारण या कामासाठी आवश्यक आहे. त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्यांनी सांगितलं आता की
एक फक्त प्रशासकीय अधिकारी असल्यामुळं त्यांना जे योग्य वाटतं आहे तेच करतात, पण जे लोकांना पाहिजे ते होत नाही. सर, निवडणुका आल्या म्हणलं की पक्ष राजकारणसुद्धा आलं. कारण लोकशाहीमध्ये आपलं मॉडेल आहे की पक्षाच्या तिकिटावर प्रतिनिधी त्या ठिकाणी जाणं वगैरे गोष्टी. तर मागच्या 8 वर्षात किंवा इथून पुढं 2026 नंतर ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागणार आहेत, तर काय वाटतं लोकांचं कल कोणत्या नेत्याकडे आहे? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जरी निवडणूक असली तर इथं प्रमुख 2 चेहऱ्यावर निवडणूक लढली जाणार आहे. ते आहेत रमेश कराड इथले आमदार विद्यमान आणि माझे आमदार देशमुख. काय वाटतं लोकांचं काय मूड आहे किंवा काय लोक कुठल्या चेहऱ्याला बघून मतदान करू शकतील? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पहिली गोष्ट कोण रमेश कराड किंवा कोण आजी आमदार याचा विषय नसतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो त्यांची पावर ती लावतेच समजा त्यांचा झेंडा फडकण्यासाठी जिल्हा परिषदवर. पण या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आणि गणामध्ये उमेदवार कोण आहे हा बघून जनता निर्णय घेत असते. मग समजा आमचा पंचायत समिती गण गातेगाव आहे, आम्ही समजा गणातून एखादा व्यक्ती उभा राहिला तर आम्ही तो व्यक्ती आमच्या कामाला पडणारा आहे का, आमच्या हाकेला ओढ येणारा आहे का, किंवा आमच्या सतत संपर्कात येणारा आहे का, किंवा समजा बाहेरच्या गावचा बी दिला. गणामध्ये 7-8 गाव आहेत आमच्या. समजा ह्या 7-8 आमच्या गावातला नाही देता समजा बाहेरच्या गावातला दिला तर तो गातेगावला किती वेळेस येतो किंवा ह्याच्या अगोदर कसा संपर्क होता गातेगावशी आणि निवडून आल्यानंतर कसा संपर्क राहील या विचारावर आणि त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्याचं मतदान होते. बरं, आता या गणामध्ये महिला वर्ग, शेतकरी आणि युवा वर्ग या 3 लोकांचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने त्यांच्या काय समस्या आहेत? शेतकऱ्याच्या युवकाच्या रोजगाराचा विषयच नाही साहेब. शासकीय भरती सध्या किती वर्षानं बंद आहे ह्याचे काही मला तर सध्या म्हणजे आठवणच राहील नाही. शासकीय यंत्रणा कधी बंद झाल्यात नोकरी भरतीच्या. आता काही जी थोडेफार नोकऱ्या ही ती आमच्या इथं मिळतात ती प्रायव्हेट खाजगी कारखाने, सहकारी कारखाने, सहकारी बँका किंवा पुन्हा मग हे संस्थाचालक आहेत त्यांच्या शाळा अशा ठिकाणी काही. आणि जी काही समजा अशिक्षित जी काही 10वी-12वी झालेले विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, ते आपल्या MIDC वगैरेमध्ये जातात. सहकारी सहकारी कारखाने जे आहेत आमचे साहेबाचे, विलासराव देशमुख साहेबाची जी सहकारी सहकारी कारखान्याचा जाळा इथं, त्या कारखान्यामध्ये जवळपास घरागणीस काही लोक इथून नोकरी करतात, त्यांचा उदरनिर्वाह भागतो. महिलांचे काय प्रश्न? महिलांचं काय, महिला सध्या खुश आहेत हा लाडकी बहीण योजनेमुळं. मग त्यात बी अगोदर समजा एक उदाहरणादाखल देतो, 10 महिलांना जर सुरुवाती मंजुरी झाली असेल तर आता ती सध्या वाटप 5च महिलावर आलेलं आहे. थोड्याच दिवसात एवढी जिल्हा परिषद झाल्यानंतर ती 0% येईल अशी आशा आहे. काय होतंय ती बघू आता. समजा पुन्हा निवडणुकांना पैसे वाटप हा एक प्रकार असतो, तर बरेचदा आता लाडक्या बहीण योजनेवर खास करून टीका होते की ऑफिशियली ब्राईब दिली चालली. तर नाही हे कसं बघतो? ऑफिशियल लाचच आहे. आदर्श आचारसंहितेचा काय नेमकं त्याचा मतलब काय? आदर्श आचारसंहिता मतदारांना कुठल्याही प्रकारे प्रभावित होण्यासारखे कोणतंच काम सरकारकडून सुद्धा होता कामा नाही. एखाद्या उमेदवाराकडून तर नाही, पण सरकारनं सुद्धा ती करणं योग्य नाही. अशा आदर्श आचारसंहितेचा नियम आहे. आपल्या इथं आदर्श आचारसंहिता लागल्यानंतर अगोदरच बजेट प्रोसेस करून ठेवलं जातं आणि मतदानाच्या 4 दिवस अगोदर बटन दाबलं जातं, पैसे खात्यावर जातात. त्या अकाउंटला 10-20 हजार समजा कोणत्याही स्वरूपाचे घासणं आले तर त्या शासनाकडं प्रभावित होतं आणि त्या पक्षाकडं ओढा वाढतो. महाराष्ट्र जीवन न्यूज यांचे आम्ही पहिल्या प्रथम आभारी आहोत. आमच्या छोट्या गावी येऊन युवकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न याच्याविषयी आपण काय आहेत समस्या आणि त्या कशा सोडवता येतील हे जे तुमचा विचार आहे तो चांगल्या प्रकारचा आहे. आज जर तुम्ही आता एक सांगितलं की कोणता पक्ष निवडून येईल, कसा होईल, तर आज असं दिसतं आहे की गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे की तत्वाविना राजकारण, कष्टाशिवाय कमाई आणि कामाशिवाय मोबदला आणि कष्टाविना भाकर खाणे हे सामाजिक पाप आहेत. तर आज ही लोकशाहीमध्ये आपण पाहतोय की आत्ताच माझे मित्र शंकरजी देशमुख यांनी सांगितलं की निवडणुकीच्या वेळेसच पैसे यायलेत, त्याच्यामुळं माणसामध्ये जे काम करण्याची उमेद पाहिजे ते उमेद कमी होत चाललेली आहे. काय वाटते गांधींचा आदर्शवाद आणि आजचं व्यावहारिक राजकारण याची कशी सांगड मध्यमार्ग सांगतो ना तुम्हाला. हे जे प्रत्यक्षात व्हायला पाहिजे होतं, जे की आपल्याला माणूस घडवायला पाहिजे होता, त्याच्याऐवजी त्याच्या दुसराच प्राणी बनत आहे. लोकांमध्ये जे राज्यघटनेमध्ये भारताचा नागरिक कसा असावा, भारताचा नागरिक कसा असावा, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला असावा, सामाजिक समता सांभाळणारा, आर्थिक समता असलेला, त्याला विचार स्वातंत्र्य असलेला, न्याय संगळ्यासारखा असलेला, असं जे मिळायला पाहिजे होते राजघटनेमध्ये, त्याच्या विरोधात प्रत्यक्ष जे काही लोकशाहीचे राबवणारी जी यंत्रणा आहे, वेगवेगळे पक्ष आहेत,
त्या पक्षांना जर म्हटलं तर आता काँग्रेसपेक्षा इतर जे पक्ष आहेत त्यांचं राजकारण जर बघितलं तर असं लालूच दाखवून मतदारांना प्रभावित करणं आहे. म्हणजे काय वाटते काँग्रेस पक्ष हा तत्वाचं राजकारण तत्वाचं करतो. आत्ताच बघितलं तुम्ही लातूरच्या महानगरपालिकेमध्ये वंचित आणि काँग्रेस यांची आघाडी झाल्यामुळं दणदणीत विजय झाला, 47 जागा मिळाल्या. मग लातूर महानगरपालिका जे आपण बघतो काँग्रेसची सत्ता आली तर त्याची पुनरावृत्ती जिल्हा परिषदला होऊ शकते असं वाटतं. हो, शक्यता आहे. काय मॉडेल असू शकते काँग्रेस? मॉडेल हेच असेल जर सगळे पक्ष जे की धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत, जे की सगळ्यांना मानणारे आहेत, सगळ्या धर्माला, त्या लोकांनी जर एकत्र आलं, त्यांच्यात मताचं विभाजन जर नाही झालं तर धर्मनिरपेक्ष ती सत्ता इथं येणारच आहे. या तत्वांवर खास करून चालणारा चेहरा इथं लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख वाटतोय का तुम्हाला? आहेत ना, आहेत की सगळ्यांना म्हणजे सांभाळून घेणारे, सर्वसमावेशकता असलेले, मागासवर्गीय राहू द्या, उच्चवर्णीय राहू द्या, गरीब राहू द्या, श्रीमंत राहू द्या, त्यांना एक त्यांच्यानुसार काम देणारे आणि दिलेले त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या याच्यातून माध्यमातून दिलेला आहे. सहकारी साखर कारखान्यामधून त्यांनी प्रश्न बरेचसे कमी केलेले आहेत. पण इथला जो सगळा भाग आहे तो बऱ्यापैकी खाजगी नोकऱ्यांवर आणि देशमुखांच्या कारखान्यावर आधारलेला आहे. याची टक्केवारी किती आणि काय हे विधान तुम्हाला काय पटते का? महत्त्वाचं आहे. हे आहे की सहकार खात्यामध्ये जे काय आता समजा जॉब आहेत, आता बघितला एक नवीन प्रयोग कारखान्यानं केला की सगळ्यांना यांत्रिकीकरण करणे, हार्वेस्टर घेऊन दिले. त्याच्यामुळं एका मांजरा कारखान्यामध्ये 100 हार्वेस्टर ॲट ए टाईम दिलेले आहेत. त्याच्यामुळं किती कुटुंबाचा फायदा झाला, युवकांना रोजगार मिळाला. हे असे नवीन नवीन उपक्रम राबवत असल्यामुळे साहजिकच आहे लोक तिकडे जाणे आणि चांगले काम उपक्रम आहेत त्यांना सगळ्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. तर आपण पाहू शकतो की महात्मा गांधींचा संदर्भ या ठिकाणी सरांनी दिलेला आहे. महात्मा गांधी म्हणतात की बी द चेंज व्हॉट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, म्हणजे तो बदल तुम्ही स्वतः बना जो बदल तुम्हाला आजूबाजूला पाहायचा आहे. आणि गातेगावमध्ये आपण पाहिलेलं आहे की मागच्या 8 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका प्रलंबित होत्या त्या निवडणुकांमुळे लोकांचे कामं थांबलेले आहेत. अनेक विकासाच्या फायली या लालफितशाहीमध्ये आणि नोकरशहांच्या सह्याच्या दबावाखाली अडलेल्या आहेत. मात्र या सगळ्या प्रक्रियेला एक परिवर्तनाची नवी गती देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष करू शकतो असा सुद्धा एक सूर या ठिकाणी उमटत आहे. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये ज्या यशाची पुनरावृत्ती झाली त्याच यशाची पुनरावृत्ती जिल्हा परिषदेच्या या निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता ते नाकारत नाहीत. त्याचबरोबर लातूर जिल्हा परिषदेच्या या गातेगाव परिसरातील अनेक गावांमध्ये युवकांच्या रोजगाराचा, महिलांचा सुरक्षेचा, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विकासाचा प्रश्नसुद्धा प्रलंबित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या हक्काचा प्रतिनिधी आपल्याला मिळेल आणि या निवडणुकांमधून एक नवीन परिवर्तन घडू शकतं अशा प्रकारचा आशावादसुद्धा या ठिकाणी समस्त गावकरी व्यक्त करताना दिसत आहेत. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.